माननीय श्री बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि ऐतिहासिक संग्रहालय हे माननीय बाळासाहेब ठाकरे स्मारक, त्याचं प्रवेशद्वार आहे. ही तिथली दीपमाळ आहे. तुम्ही आतमध्ये गेल्या गेल्या तुम्हाला ही समोर दिसते. हे माननीय बाळासाहेबांच्या स्मारकाची इमारत. आता बरोबर त्याच्या समोर एक इमारत आहे. त्या इमारतीमध्ये माननीय बाळासाहेबांची आजपर्यंतची सगळी मोठ्या प्रमाणावरची सगळी व्यंगचित्रांचं एक मोठं दालन मी आता तिकडे उभं करतोय की येणाऱ्या लोकांना ही गोष्ट तिकडे समजावी की किती जागतिक दर्जाचे ते मोठे व्यंगचित्रकार होते, तेही तिथे समजावं म्हणून ती पण गोष्ट आपण करतो आहोत. पण आता हे शस्त्र संग्रहालय आपण उभं केलेलं आहे. याचंही आत्ता बरंचसं काम झालंय, काही अजून काम बाकी आहे. हे वासुदेव कामत नावाचे आपले जे चित्रकार आहेत त्यांच्याकडनं मी महाराजांच्या आयुष्यातली महत्त्वाचे जे प्रसंग होते त्या प्रसंगांवरती तैलचित्र करून घेतली. त्यातला हा पन्हाळगडावरनं महाराज ज्या वेळेला निसटले, सिद्धी जोहरचा वेढा पडला असताना त्यातनं जे रात्रीच्या वेळेला निसटले, ते निसटतानाचा प्रसंग कसा असेल तो तिथे वासुदेव कामतांनी रेखाटलेला आहे. अनेक तिथे पेंटिंग्स केलेली आहेत. त्यातली काही अगदी 2-3 मी तुम्हाला दाखवणार आहे. हे महाराजांचं पूर्णाकृती असं एक चित्र आहे. हे महाराजांचा ज्यावेळेला राज्याभिषेक सोहळा झाला, तो राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळेला जी रायगडावरती महाराजांची जी मिरवणूक निघाली, त्या मिरवणुकीचा हे चित्र आहे. इंग्लंडला छत्रपती शिवाजी महाराजांची जी आपली जगदंबा तलवार आहे, ती जशी तलवार आहे तशीच्या तशी त्याची रिप्लिका तशीच्या तशी हुबेहूब आपण जगदंबा तलवार बनवली आणि आज त्या म्युझियममध्ये आपण तिकडे प्रवेशद्वारावरती समोर ठेवलेली आहे. की इंग्लंडमध्ये जशी ती तलवार आहे तशीच्या तशी ही तलवार आपण इथे बनवून घेतली आणि या प्रकारची शस्त्र तिकडे लागली गेलेली आहेत. आपण जरूर तिथे नाशिकला जेव्हा जाल त्यावेळेला हे शस्त्र संग्रहालय आपण नक्की बघावं.